So yesterday we have seen three theorems of inverse Laplace transform. आज आपण पुढे फोर्थ फिफ्थ वगैरे जे ट्रान्सफॉर्म्स आहेत पुढचे थेरम्स ते बघूया. सो फोर्थ वन और यू कैन से टी आपण एबीसीडी म्हटलेलं किंवा इनवर्स लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ डेरिव्हेटिव्ह. इनवर्स लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ डेरिव्हेटिव्ह. What is the next theorem? So in this case also, as we know, Laplace inverse of f of s is equal to f of t. Then Laplace inverse of dds of f of s. See, on left hand side we are having a function of s. So obviously it will be differentiated with respect to s. f of s चा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी आहे. तर f of s चा इनवर्स आपल्याला माहिती आहे काय आहे तो f of t. मग f of s चा जो डेरिव्हेटिव्ह असेल त्याचा इनवर्स काय असेल तर तो असतो मायनस t into f of t. So that is the theorem. Clear? Now similarly we can extend this like this. Laplace inverse मेन फॉर्म्युला हा आहे. ठीक आहे. आता मी याला एक्सटेंड करतो. Laplace inverse of d square by ds square of f of s is equal to Laplace inverse of d square by ds square f of s is equal to t square into f of t. ठीक. बघा पॅटर्न काय झालेला मायनस पुढची टर्म प्लस टी स्क्वेअर एफ ऑफ टी ऍज इट इज आहे. अशाच पद्धतीने जर तुम्हाला थर्डचा लिहायचा असेल डी क्यूब बाय डीएस क्यूब ऑफ एफ ऑफ एस देन इट इज इक्वल टू अगेन मायनस प्लस पुढे येणार मायनस टी स्क्वेअर त्याच्या पुढे टी क्यूब इंटू एफ ऑफ टी अँड सो ऑन. ठीक. So these are just deductions. Similarly, Laplace inverse of d raised to n by ds raised to n f of s is equal to now minus plus असं येतं. आता नेमकं इथं मायनस येणार का प्लस येणार आपल्याला माहित नाही की व्हॅल्यू ऑफ n काय आहे. म्हणून इथे लिहिणार मी -1 रेस टू n. कारण जर -1 रेस टू n ची व्हॅल्यू 1 असेल जशी या केस मध्ये आहे तर -1 रेस टू 1 -1 यांची व्हॅल्यू जर 2 असेल तर -1 रेस टू 2 +1 म्हणजे प्लस साइन. -1 रेस टू 3 अगेन मायनस साइन. सो दिस जनरलाइजेस द स्टेटमेंट ऑफ मायनस प्लस प्लस मायनस असं जर असेल तर याच्याने जनरलाइज करतो आपण इनटू टी ची पॉवर बघा फर्स्ट डेरिव्हेटिव्हला टी सेकंडला टी स्क्वेअर थर्डला टी क्यूब तर n ला टी रेस टू n into f of t. So this is inverse Laplace transform of derivative. So sometimes if let us say we have to find out derivative of this function or inverse Laplace of this function, कुठल्याही फंक्शनचा आपल्याला इनवर्स लॅप्लास फाइंड आउट करायचा असेल आणि जर का त्याचा इनवर्स लॅप्लास आपल्याला डायरेक्टली माहित नसेल पण त्याच्या डेरिव्हेटिव्हचा जर माहित असेल तर आपण ही मेथड यूज करू शकतो. So this is generally used for inverse trigonometric functions and logarithmic functions. Inverse trigonometric functions आणि logarithmic functions साठी याचा उपयोग होतो. बघूया आपण याच्यावर एक एक्झाम्पल. हे सगळे युनिव्हर्सिटी आलेले एक्झाम्पल्स आहेत. महत्त्वाचे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी जास्तीत जास्त घेत असतो. इम्पॉर्टंट एक्झाम्पल. Laplace inverse of cot inverse s. We have to find out Laplace inverse of cot inverse s. जसं मी सांगितलं की इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन्स साठी
जनरली ही मेथड यूज केली जाते. ठीक. सेकंड डेरिव्हेटिव्ह थर्ड डेरिव्हेटिव्ह आपल्याला फार लागणार नाही, पण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मात्र नक्कीच लागेल. Now I have to find out Laplace inverse of this. सोल्युशन कशा पद्धतीने करायचं? Let Laplace inverse of cot inverse S is equal to f of t. म्हणजे आपल्याला f of t चा आन्सर या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. We have to find out f of t. Because we don't know directly inverse Laplace transform of cot inverses. Now why you are using this method? Why? Because we know Laplace transform of derivative of this function. हे जे काय फंक्शन आहे ना, याचा जो काय डेरिव्हेटिव्ह आहे तो मला माहिती आहे आणि त्याचा लॅप्लास सुद्धा मला माहिती आहे, म्हणून आपण ही मेथड यूज करतो. या ठिकाणी मी लिहिणार देअरफॉर लॅप्लास इन्व्हर्स ऑफ, आता या फंक्शनचा मी घेतो डेरिव्हेटिव्ह, म्हणजे ddS ऑफ cot इन्व्हर्स S इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह जर इकडे घेत असेल मी ही प्रॉपर्टी घेणार मायनस p इंटू f ऑफ t. क्लियर? व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ cot इन्व्हर्स x? त्याकरता मी काल तुम्हाला सांगितलं होतं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रलचे फॉर्म्युला लर्न करून ठेवा. एक दिवस ऍटलीस्ट बघून ठेवा, म्हणजे माहिती तरी पाहिजे की नाही. ठीक आहे, याचा डेरिव्हेटिव्ह असतो आणि असा काहीतरी असतो, थोडंफार तरी माहित असलं पाहिजे. cot इन्व्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह तो असतो -1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी s स्क्वेअर. इकडे लॅप्लास इन्व्हर्स and this is equal to minus t into f of t. Let us solve further. बघा, this is derivative of cot inverse x. त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो -1 upon 1 plus x square. ठीक. दोघं जणांचा मायनस आपण कट करू शकतो की हा जो मायनस आहे कॉन्स्टंट आहे, इट कॅन बी टेकन आउटसाइड ऑफ द इन्व्हर्स. खाली येणार देअरफॉर मायनस लॅप्लास इन्व्हर्स ऑफ 1 upon 1 प्लस s स्क्वेअर आहे, त्याला मी लिहितो s स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू इकडे आहे मायनस t इंटू f ऑफ t. ठीक. आता जो साइडचा मायनस मायनस कट होऊन जातो. 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 1 याचा इन्व्हर्स काय? 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 1 इज इट sin t इज इक्वल टू p इंटू f ऑफ t. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी f ऑफ t चा आन्सर मिळतं. t मी इकडे घेतो, होऊन जाणार sin t अपॉन t which is equal to f ऑफ t. आणि देअरफॉर फायनल आन्सर काय असणार? मला विचारलेला आहे लॅप्लास इन्व्हर्स ऑफ cot इन्व्हर्स s which is nothing but f ऑफ t. f ऑफ t म्हणजे sin t अपॉन t. काही डाऊट असेल तर नक्की विचारा. This is inverse Laplace transform of derivative. Okay, then next theorem, that is inverse. स्क्रीनशॉट वगैरे घेऊन घ्या, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. नेक्स्ट theorem inverse Laplace transform of derivatives नाही, आता integrals. ठीक. Inverse Laplace transforms of integrals. Again, starting with if Laplace inverse of f of s is f of t,
t, then Laplace inverse of integral. Now this is definite integral from s to infinity f of s ds is equal to, त्या केस मध्ये मायनस प्लस असं यायचं, पण हा इंटिग्रल आहे, आता त्या उलटा काम करतो, मग इथं काही येणार नाही, इथं मायनस प्लस येणार नाही. डेरिव्हेटिव्हच्या केस मध्ये टी मल्टिप्लाय झाला होता, इंटिग्रलची केस आहे मग टी डिवाइड होणार. ठीक आहे, अशाच पद्धतीने जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, सो दॅट इज द मेन फॉर्म्युला लॅप्लास ऑफ इंटिग्रल, इट इज एफ ऑफ टी अपॉन टी. सेकंड इंटिग्रल जर असेल, इंटिग्रल s to infinity, again integral s to infinity f of s ds. Now this is called as double integral. याला काय म्हणतात? डबल इंटिग्रल. डबल इंटिग्रल इज लाइक चक्रव्यूह. चक्रव्यूह इज लाइक लॉकडाउन, इज लाइक ब्रॅकेट्स. लॉकडाउन, ब्रॅकेट्स, ठीक आहे. डबल इंटिग्रल हे चक्रव्यूह, किंवा तुम्ही मल्टिपल डेरिव्हेटिव्ह म्हणा किंवा मल्टिपल इंटिग्रल, डबल, ट्रिपल, मल्टिपल. कारण मग डबल झालं, ट्रिपल झाला, मग काय 4 टाइम्स इंटिग्रल, 5 टाइम इंटिग्रल असं नाही म्हणतात, त्याला मल्टिपल इंटिग्रल म्हणतात. ऑल दिस थिंग्स आर सिमिलर टू युअर ओपनिंग ऑफ द ब्रॅकेट्स or opening of the lockdown. In today's scenario, what we can say opening of the lockdown. Lockdown कसं ओपन होतं? सगळ्यात अगोदर ज्याला ताळा लागला, सगळ्यात अगोदर ज्याला कुलूप लागलं, ठीक आहे, ते सगळ्यात शेवटी उघडतं. एज्युकेशन फील्ड बघा, लास्ट इयर सुद्धा सगळ्यात अगोदर एज्युकेशन क्लासेस, स्कूल्स बंद केला त्यांनी, कॉलेजेस बंद केलं, मग त्यानंतर हळूहळू हे बंद, ते बंद, ते बंद, ते बंद, असं करत 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 गेलं. ओपन होताना उलटी प्रोसेस होणार, असं नाही की सगळ्यात अगोदर शाळा. जनरल काय होतं ना, आपण म्हणतो की सगळ्यात अगोदर शाळा बंद झाल्या तर मग सगळ्यात अगोदर शाळा चालू होती. नाही, सगळ्यात अगोदर शाळा बंद झाल्या तर सगळ्यात शेवटी शाळा चालू होती. कन्सेप्ट आहे ब्रॅकेट्स, ठीक आहे. आता लक्षात घ्या काय होतं, इट्स लाईक चक्रव्यूह. हा फर्स्ट, त्याच्या पुढे सेकंड, म्हणजे बंद करताना बघा, अगोदर हे बंद केलं, मग हे बंद केलं, मग हे बंद केलं, मग पुढे हे बंद केलं. आता ओपन करताना काय होणार, अगोदर हा ओपन होणार, नंतर हा दुसरा ओपन होणार, नंतर हा तिसरा, नंतर हा सगळ्यात शेवटी. म्हणजे जो सगळ्यात शेवटी अगोदर बंद झाला तो सगळ्यात शेवटी ओपन होतो. दिस इज द सेम कन्सेप्ट ऑफ ब्रॅकेट्स. हा ब्रॅकेट, याच्या बाहेरचा हा ब्रॅकेट, याच्या बाहेरचा हा ब्रॅकेट, ठीक आहे की नाही. सगळ्यात अगोदर हा बंद झालेला, ओपन असताना हा एक एक ओपन होत जाणार, या पद्धतीने. सो सिमिलरली दिस इज ऑल्सो मल्टिपल इंटिग्रल. मल्टिपल इंटिग्रल आहे, इंटिग्रलच्या मध्ये 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 इंटिग्रल आहे, ठीक. तर या प्रकारचे हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. मल्टिपल इंटिग्रल आपल्याला जिथं फार लागणार नाहीये, जिथं लागेल तिथं सांगाल. आपण शिकलोच नाही मुळात मल्टिपल इंटिग्रल, आपण फक्त शिकलो सिंगल इंटिग्रल. 11-12 मध्ये सुद्धा सिंगलच इंटिग्रल आहे, पण इंजिनिअरिंग M2 M1 M2 मध्ये डबल इंटिग्रल, ट्रिपल इंटिग्रल हे कन्सेप्ट त्या ठिकाणी आहे. बरं, चला पुढे जाऊया. तर जर सपोज सिंगल इंटिग्रल साठी फॉर्म्युला एफ ऑफ टी अपॉन टी, डबल इंटिग्रल साठी एफ ऑफ टी अपॉन टी स्क्वेअर. देन सिमिलरली जर n टाइम्स इंटिग्रल असेल, ठीक आहे, n हा एक वेळा, दोन वेळा, ठीक आहे, असं किती वेळा, n टाइम्स. देन इकडे एफ ऑफ एक्स एकच वेळाच असणार, मात्र इकडे परत ds ds अजून सुद्धा किती वेळा, दिस इज ऑल्सो n टाइम्स. मग त्या केस मध्ये असणार एफ ऑफ टी अपॉन टी स्क्वेअर होता, तिथं होणार टी बेस n, लाईक दिस. सो दिस इज फॉर मल्टिपल इंटिग्रल फ्रॉम थेरॉटिकल पॉइंट ऑफ व्ह्यू. सांगून दिलं मी, कन्सेप्ट असा आहे. आपण यूज करणार, आपल्याला लागणार फर्स्ट फॉर्म्युला, लॅपलास इनवर्स ऑफ इंटिग्रल्स, and it is nothing but f of t upon t. Let us take one
example based upon this. Question आहे Laplace inverse of 2s upon s square minus 4 bracket square. So this we have to find out. Clear? आता एक लक्षात घ्या या म्हणजे हे इन्व्हर्स फाइंड आउट करण्याचे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत 3 मेथड आहेत है ना 3 मेथड आहेत म्हणजे पहिला टेबल वर एकदम सोपे सोपे एग्जांपल डायरेक्ट ऍप्लिकेशन ऑफ फॉर्म्युला सेकंड ये थेरम्स वापरू आणि थर्ड पार्शियल फ्रॅक्शन वापरू तर बरेचसे असे एक्झाम्पल आहेत की जे वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतात काही काही एक्झाम्पल मल्टिपल मेथड्सने सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतात ठीक पण फायनल आन्सर मात्र त्यांचं बदलणार नाही एवढं लक्षात घ्या इट मे टेक डिफरंट फॉर्म बट इट विल बी सेम फायनल आन्सर आपण या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना जस्ट या ठिकाणी सांगते की सपोज हे एक्झाम्पल असेल कन्व्होल्युशन थेरमने पण सॉल्व्ह करू आपण शकतो दिस कॅन बी सॉल्व्ड बाय कन्व्होल्युशन थेरम ऑल्सो ठीक नाउ लेट अस सी हाऊ टू सॉल्व्ह दिस बाय युजिंग इंटिग्रल्स या फंक्शनचं इंटिग्रल जे आहे त्या या फंक्शनचं इंटिग्रल काढल्यानंतर त्याचा जो काय लॅपलास इन्व्हर्स आहे तो आपल्याला माहिती आता मुळात तुम्ही सर इतकं लवकर कसं काय समजून घ्यायचं त्याच्याकरता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रलची प्रॅक्टिस असली पाहिजे या फंक्शनचं इंटिग्रल आपण इझिली फाइंड आउट करू शकतो आणि त्याचा इन्व्हर्स सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो बघूया स्टार्टिंग विथ टेकिंग इंटिग्रल ऑन लेफ्ट हँड साइड बघा इकडे इंटिग्रल घेतलं तर इकडे डीएस पण येईल बरं तर तुम्ही फक्त याला इंटिग्रल जोडून द्याल ना डीएस राहू द्या डीएस लागेल दिस इज कम्प्लीट वन पार्ट याच्यासोबत ते लागणारच इंटिग्रल आहे कुणासोबत एस सोबत ठीक and then it is equal to what according to this formula याला मी सपोज जर एफ ऑफ टी म्हटलेलं असेल तर हा असणार एफ ऑफ टी अपॉन टी आणि मला आन्सर कोणाचा पाहिजे एफ ऑफ टी चा आन्सर पाहिजे आपल्याला आन्सर एफ ऑफ टी चा पाहिजे बर आता हे इंटिग्रल कसं फाइंड आउट करायचं हाऊ टू फाइंड आउट दिस इंटिग्रल फॉर दिस आय एम टेकिंग सेपरेट क्वेश्चन ओव्हर हियर कारण ती थोडीशी लेंथी मेथड आहे ती आपल्याला दाखवायची नाहीये इंजिनिअरिंग आहे आपण डिप्लोमाकडे जाऊया याचं इंटिग्रल कसं काढायचं इंटिग्रल आता डेफिनेट इंटिग्रल आहे तर डेफिनेट इंटिग्रलचा रूल आपल्याला माहिती आहे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट त्यामुळे ते पण मी सोडतो फक्त जे इंडेफिनेट इंटिग्रल आहे ते फक्त फाइंड आउट करतो स्क्वेअर या ठिकाणी 2s अपॉन s स्क्वेअर मायनस 4 ds हे इंटिग्रल फाइंड आउट करायचं इंटिग्रेशनच्या 3 मेथड्स आहेत इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन इंटिग्रेशन बाय पार्ट्स इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन ठीक आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणजे मल्टिप्लिकेशन साठी असतं या ठिकाणी होत नाही स्क्वेअर आहे तर स्क्वेअर राहून जातो इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन साठी डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स पडायला पाहिजे या ठिकाणी फॅक्टर्स पडतात मग ते थोडंसं लेंदी होणार है ना दिस कॅन बी सॉल्व्ड बाय युजिंग पार्शियल फ्रॅक्शन ऑल्सो आणि मग जर इथं आपण करू शकतो पार्शियल फ्रॅक्शन ने तर इथं सुद्धा आपण पार्शियल फ्रॅक्शन ने डायरेक्ट इन्व्हर्स फाइंड आउट करू शकतो लक्षात घ्या कन्सेप्ट सेमच आहे मुळात इथूनच इकडे येत आहे ना तर त्यामुळे पार्शियल फ्रॅक्शन ने ही याची सुद्धा मेथड आहे ना पार्शियल फ्रॅक्शनची मेथड जे आहेत सेकंड थर्ड मेथड पार्शियल फ्रॅक्शन ती इथे मला वापरता आहे मला इंटिग्रलनेच करायचंय मग इंटिग्रल मध्ये इथे आलो मी इंटिग्रल फाइंड आउट करत असताना पहिली मेथड सबस्टिट्यूशन दुसरी पार्ट तिसरी पार्शियल फ्रॅक्शन हा क्वेश्चन एक तर सबस्टिट्यूशन होणार नाहीतर पार्शियल फ्रॅक्शन परत सांगतो पार्शियल फ्रॅक्शन इज अ क्वाइट लेंथी मेथड ती लेंथी मेथड आहे कारण ते ए बी सी वगैरे फाइंड आउट करावे लागतात त्याच्यामुळे मग सबस्टिट्यूशन क्वाइट इझी आहे म्हणून आपण हे सॉल्व्ह करणार कशाने सबस्टिट्यूशन आता सबस्टिट्यूशन काय करायची तर बघू शकता तुम्ही हा जो एस स्क्वेअर मायनस 4 आहे याचा डेरिव्हेटिव्ह 2s आहे एस स्क्वेअर मायनस 4 चा डेरिव्हेटिव्ह कोण आहे 2s
म्हणून या s² मायनस 4 ला मी रिप्लेस करतो. तो पुट s² मायनस 4 इक्वल टू समजा x. आपल्याला x मध्ये सोडवायची सवय आहे चांगली, म्हणून x. दोघा साईडचा डेरिव्हेटिव्ह घेतला, s² चा डेरिव्हेटिव्ह होणार 2s मायनस 4 चा 0. ठीक आहे. s² मायनस 4 चा 2s इंटू ds इक्वल टू dx. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. काहीच कुठलं 11, 12 इंजिनिअरिंग M1 M2 तर वापरत नाहीये मी, आणि वापरेल तेव्हा सांगेल. काही ठिकाणी वापरावं लागेल, काय करणार, पण मग सांगेल. इथं आपण कम्प्लिटली डिप्लोमाच्याच मेथडने सॉल्व्ह करतोय. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. s² मायनस 4 ला x म्हटलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह 2s ds dx. मग इंटिग्रल काय होऊन जातं, इंटिग्रल I इज इक्वल टू वरती आहे 2s ds म्हणजे फक्त 1 आणि इकडे dx लिहितो मी. हा 2s ds म्हणजे dx म्हणजे वरती कोणीच नाही म्हणजे 1. खाली आहे s² मायनस 4 चा स्क्वेअर म्हणजे या x चा स्क्वेअर. ठीक. आणि 1/x², त्याचं इंटिग्रल असतं -1/x. 1/x चा डेरिव्हेटिव्ह, 1/x चा डेरिव्हेटिव्ह तो असतो -1/x². 1/x² चा इंटिग्रल -1/x. हे इंडिपेंडेंट इंटिग्रल आहे म्हणून इथे प्लस c लागतो. ठीक. x ची व्हॅल्यू टाकून देणार आहे. x म्हणजे काय बघा, x म्हणजे s² मायनस 4. तर तो होणार -1/s² मायनस 4 प्लस c. So this is the integral of this function. आणि प्रॅक्टिस ने तुम्हाला लगेच समजलं की हा याचा डेरिव्हेटिव्ह इथे येतोय म्हणून हा 1/x होणार, त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार -1/x. क्लिअर आहे इथपर्यंत? साइडला जे सॉल्व्ह केलेलं आहे इंटिग्रल आहे, मी आता डायरेक्ट इकडे आन्सर टाकणार. बरं. Now for this we have find out the integral as -1/s² plus 4. Laplace inverse कोणाचा आहे? इथं लिमिट सुद्धा आहे s टू इन्फिनिटी. ठीक आहे. इथे ब्रॅकेट मी वेगळा देतो. त्याचं इंटिग्रल आलेलं आहे -1/s² मायनस 4 आणि त्याला लिमिट आहे s टू इन्फिनिटी ब्रॅकेट क्लोज and this is equal to f of t upon t. Now let us apply the limits. Let us apply the limit. काय होणार लेफ्ट हँड साइडला लॅपलास इनव्हर्स ऑफ बघा या ठिकाणी मायनस साइन आहे. ठीक आहे ना. -1 आणि हा s², याच्या ठिकाणी काय घेणार इन्फिनिटी. तर s² होणार इन्फिनिटीचा स्क्वेअर म्हणजे इन्फिनिटी, -4 म्हणजे इन्फिनिटी आणि 1/इन्फिनिटी म्हणजे 0. तर जी अप्पर लिमिट आहे ती होणार मायनस आणि हा 1/इन्फिनिटी म्हणजे 0. पुढे दिस इज अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. लोअर लिमिट काय होणार, s च्या ठिकाणी sच घ्यायचं. s इज रिप्लेस बाय s म्हणजे ॲज इट इज -1/s² मायनस 4. -1/s² मायनस 4 and this is equal to अप्पर लिमिट इन्फिनिटी, लोअर लिमिट ॲज इट इज. पण मायनस मायनस मात्र आता होणार प्लस. पुढच्या स्टेप मध्ये बघा लॅपलास इनव्हर्स ऑफ -0 येणार नाही, मायनस मायनस प्लस 1/s² मायनस 4 त्याला s² मायनस 2². कारण आपले इनव्हर्सचे फॉर्म्युले या पद्धतीने आहेत. 4 नसतो 2² असतो. इज इक्वल टू f ऑफ t अपॉन t. आणि याचा इनव्हर्स काय तो सांगा, 1/s² मायनस a² चा. sin h80 अपॉन हे पण येणार ना. upon a. हा याचा इन्व्हर्स येणार sin h80. a म्हणजे 2 आहे अपॉन h अपॉन a म्हणजे 2 and this is equal to
f of t upon t. पुढे हा t आपण इकडे घेऊन येतो. So it becomes what? t इकडे येणार तो होणार t into sin h 2t upon 2 is equal to f of t. म्हणजे झाला आपला आन्सर. कारण या बाबतीत म्हणजे आता इन्व्हर्स होतो. Therefore लिहू शकता तुम्ही लॅपलास इन्व्हर्स ऑफ 2s upon s square minus 4 bracket square is equal to t sin h 2t upon 2. ऍब्सेंटिझम दिसतंय मला. ऍब्सेंट आहेत काही जण. स्वप्नील वगैरे बाकीचे जे आहेत. चला नेक्स्ट थेरम कडे जाऊया मग. थेरम f स्क्रीनशॉट घेऊन घ्या. घेतला असेल आता परत सांगायची गरज नाही पाहिजे. स्क्रीनशॉट घेऊनच टाकायचं. तुम्हाला लक्षात येत असेल की आता हे झालं संपलं म्हणजे स्क्रीनशॉट घेण्याचं आहे आपण. नेक्स्ट आहे मल्टिप्लिकेशन बाय पॉवर्स ऑफ s. मल्टिप्लिकेशन by powers of s. That is the next theorem. तो परत रूल तसाच आहे. विथ लॅप्लास इन्व्हर्स ऑफ f of s is f of t आणि याच्या सोबत and f of 0 is equal to 0, then Laplace inverse of s into f of s is equal to f dash of t. So this is f dash of t. It means f of t is a derivative of f dash of t. F of t is a derivative f dash of t. And again iterations are possible. म्हणजे जर मी इथं s ने परत मल्टिप्लाय केला s स्क्वेअर झाला तर f डबल डॅश ऑफ टी होणार. s क्यूब झाला f ट्रिपल डॅश ऑफ टी होणार. कंडिशन ही सुद्धा आहे एवढं लक्षात ठेवा. दिस इज ऑल्सो द कंडिशन f ऑफ 0 शुड बी इक्वल टू 0. ठीक. मग सिमिलरली तुम्ही पुढे जाऊ शकता. म्हणजे लॅप्लास परत s ने मल्टिप्लाय केला तर होणार s स्क्वेअर इनटू f ऑफ s. then it is f dash of t चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे f double dash of t and so on. Example बघा. v1 Laplace inverse of 1 upon s square plus 4 is equal to sin 2t
अपॉन 2 हे माहितीच आहे तसं आपल्याला. दिस इज समथिंग विच वी ऑलरेडी नो. ठीक, पण त्याने क्वेश्चन म्हणजे फक्त जस्ट थेरम समजून घेण्याच्या हिशोबाने क्वेश्चन त्यांनी बनवलेला आहे. लक्षात घ्या. जर लॅप्लास इनव्हर्स ऑफ 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 4 sin 2t अपॉन 2 असेल तर फाइंड लॅप्लास इनव्हर्स ऑफ s अपॉन s स्क्वेअर प्लस 4 असा हा क्वेश्चन आहे. त्याचा लॅप्लास इनव्हर्स आपल्याला काढायचा. आता याचा सुद्धा लॅप्लास इनव्हर्स माहिती आहे आपल्याला अकॉर्डिंग टू स्टँडर्ड फॉर्म्युला. इट इज cos 2t. ठीक आहे, माहिती आहे आता आन्सर cos 2t. पण आता मला थेरम समजून घ्यायचा आहे. थेरमचा यूज कसा होतो हे माहिती आहे, याच्यावरून हा फाइंड आउट करायचा आहे. बघा v1 काय आहे, लॅप्लास इनव्हर्स ऑफ 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू sin 2t अपॉन 2. सो दिस इज v1. याला मी आता मल्टिप्लिकेशन बाय पॉवर्स ऑफ s हा थेरम यूज करणार. कारण मला काय फाइंड आउट करायचं, s अपॉन s स्क्वेअर प्लस 4 म्हणजे इथं मला s पाहिजे, म्हणजे s ने मल्टिप्लाय करायचं ब्रॅकेट मध्ये. देअरफॉर कंडिशन लॅप्लास इनव्हर्स ऑफ इथे s ने मल्टिप्लाय कर. याला s ने मल्टिप्लाय केलं. काय केलं, कारण मला आता याचा आन्सर मिळेल मग त्याच्यावर s ने मल्टिप्लाय केल्यानंतर मला याचा आन्सर मिळेल. इकडे आहे 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 4 आणि इज इक्वल टू व्हॉट, इज इक्वल टू व्हॉट, f डॅश ऑफ t. अकॉर्डिंग टू द थेरम इट इज s ने मल्टिप्लाय केल्यानंतर राइट हँड साइडला f डॅश ऑफ t होतो. हा f ऑफ t आहे, याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे d dt ऑफ sin 2t अपॉन f डॅश ऑफ t याला म्हणतात. हा f ऑफ t आहे, हा f डॅश ऑफ t आहे. f ऑफ t चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे f डॅश ऑफ t. डेरिव्हेटिव्ह असा लिहिला. पण व्हेरिएबल t आहे म्हणून विथ रिस्पेक्ट टू t. इकडे आता काय होणार, लॅप्लास इनव्हर्स ऑफ s इंटू 1 म्हणजे s अपॉन s स्क्वेअर प्लस 4 हे आपल्याला पाहिजे, त्या ठिकाणी मिळेल. या साईडचा आन्सर मला कळावा लागेल. अपॉन 2 म्हणजे 1 अपॉन 2 कॉन्स्टंट आहे. sin 2t त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो cos 2t मात्र इंटू 2, कारण t नव्हता 2t होता म्हणून इंटू 2. आणि आता हा 2 कट होणार. काय आन्सर आलं, cos t. कोणाला माहिती होतं सर आपल्याला एवढं सोडवलं कशा करता आपण. मलाही माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे, कारण मीच सांगितलंय ते, आणि त्यालाही माहिती आहे, त्याला म्हणजे पुस्तक लिहिणाऱ्याला. आपण या ठिकाणी समजून घेतलं की हा थेरम कसा यूज करायचा असतो. पुढे एक्झाम्पल देऊ किंवा अजून बघू. क्लिअर आहे, पुढे जाऊया. पुढे काय जाऊया, मीटिंग संपत आहे तर मीटिंग मी एंड करतो, नवीन मीटिंग सुरू करतो. मीटिंग एंड करतो, नवीन मीटिंग सुरू करतो. त्याला जॉईन व्हायचंय.